बांधवांसाठी आनंदाची बातमी। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपये वाटप। ऑफिशियल शासन निर्णय म्हणजेच ऑफिशियल GR सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर। सविस्तर व्हिडिओ पहा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा। पीएम किसान योजना असो किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, त्याचबरोबर कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना, पीक विम्यासंदर्भातल्या महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारच्या माध्यमातून देण्यात येणारी महत्त्वपूर्ण माहिती, या सर्वांची अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी घ्यायची असेल तर सबस्क्राईब करणं गरजेचं आहे। चला मग वाट कशाची पाहताय, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सुरुवात करू आजच्या व्हिडिओला आणि पाहूया पीएम किसान योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण केंद्र शासनाचा निर्णय। सगळ्यात मोठा निर्णय। खूप दिवसापासून पीएम किसान योजनेचा हप्ता जो आहे तो रखडलेला होता आणि आता फायनली हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 2000 रुपयाचा हप्ता जमा होत आहे। आता लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे थेट 4000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। 4000 रुपये जमा व्हावे असं वाटत असेल तर शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे नियम आहेत, काही महत्त्वाच्या गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे। आता पीएम किसान योजनेचा हप्ता तर मिळत आहे, पण हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्या अगोदर, पैसे जमा होण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत। त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला KYC पूर्ण करून घ्यायची आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे, सगळ्यात गरजेचं आहे, तेव्हाच पैसे तुम्हाला मिळणार आहेत। KYC झाली नसेल, KYC बाकी असेल तर पैसे येणार नाहीत। त्यामुळे सर्वात अगोदर KYC करून घ्यायची आहे। त्यासोबतच या ठिकाणी पहा, आधार DBT लिंक असणं देखील गरजेचं आहे। पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आणि इतर लाभार्थ्यांसाठी देखील कोणतीही योजना असो, या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजेचं आहे तुमचं आधार DBT लिंक असणं। आधार तुमचं DBT लिंक करून घ्यायचं आहे, तरच पैसे जमा होतात। आणि केंद्र शासनाच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना वारंवार सूचना करण्यात आलेल्या आहेत की पीएम किसान योजनेचे पैसे जमा होण्या अगोदर आधार DBT लिंक करून घ्या, सोबतच KYC बाकी असेल तर पूर्ण करून घ्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फार्मर ID साठी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। 31 जुलैपर्यंत तुम्हाला फार्मर ID साठी रजिस्ट्रेशन करता येणार आहे। रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे, म्हणजेच करावंच लागणार आहे। फार्मर ID शिवाय पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत। 20वा हप्ता मिळणार नाही, पुढचे हप्ते मिळणार नाहीत। त्यामुळे रजिस्ट्रेशन करायचं आहे फार्मर ID कार्डसाठी। आता फार्मर ID कार्डसाठी रजिस्ट्रेशन कुठं करायचं आहे, कोणते डॉक्युमेंट लागणार आहे, तर डॉक्युमेंट संदर्भात सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती बनवलेला आहे, तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या। आणि आता राहिला प्रश्न, फार्मर ID साठी रजिस्ट्रेशन कुठं करायचं, तर ऑफिशियल CSC सेंटरच्या माध्यमातून तुम्हाला फार्मर ID साठी रजिस्ट्रेशन करायचं आहे। पहा, बऱ्याच वेळा काय होतं की तुम्हाला एखादा व्यक्ती असतो जो इतके पैसे द्या तितके पैसे द्या म्हणतो आणि रजिस्ट्रेशन करून देतो, फार्मर ID काढून देतो, अशा प्रकारच्या बातम्याही आता येत आहेत। कारण फार्मर ID शासनाने अनिवार्य केल्यामुळे शेतकऱ्यांना ते काढावंच लागणार आहे। आणि शेतकऱ्यांना हे काढण्यासाठी नेमकं कुठं जायचं हे ऑफिशियलरित्या माहीत नसतं, तर CSC सेंटरच्या माध्यमातून तुम्हाला फार्मर ID साठी रजिस्ट्रेशन करता येणार आहे। रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर तुम्हाला ते फार्मर ID मिळणार आहे। फार्मर ID साठी लागणारे डॉक्युमेंट सविस्तर व्हिडिओमध्ये दिलेले आहेत। आता फार्मर ID चा नेमका उपयोग काय आहे, तर कृषीच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर ID गरजेचं आहे। सोबतच शेतकऱ्याची डिजिटल ओळख शासनाकडे जमा होणार आहे फार्मर IDच्या माध्यमातून। म्हणजे जो डिजिटल ओळख क्रमांक आहे, जे डिजिटल ओळखपत्र आहे, या डिजिटल ओळखपत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांची ओळख शासनाकडे जमा असणार आहे। सोबतच तुमच्या शेतीचा प्रकार, पिकासंदर्भात सर्व माहिती फार्मर ID कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मिळणार आहे सरकारला। आणि याच गोष्टीमुळे फार्मर ID अनिवार्य केलेला आहे सरकारने। आणि हे फार्मर ID रजिस्ट्रेशन करण्यासाठी वारंवार तारीख देखील वाढवण्यात आलेली आहे। या अगोदर 15 तारीख होती, 15 जुलै, त्यानंतर आता 31 जुलैपर्यंत ही मुदत वाढलेली आहे। 31 जुलैपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे। आणखीनही वेळ आहे, त्यामुळे रजिस्ट्रेशन केलं नसेल तर रजिस्ट्रेशन करून घ्या आणि फार्मर ID काढून घ्या। 4000 रुपये कशाचे मिळणार, 2000 रुपये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार हे तर फिक्स आहे। मग आता 2000 एक्स्ट्रा कशाचे, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे, हा हप्ता
मिळणार आहे तुम्हाला PM किसान योजनेच्या हप्त्याच्या वितरणानंतर एकूण 4,000 रुपये 2 योजनांचे 2 टप्प्यात तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। जे नियम PM किसान योजनेच्या लाभासाठी लागू आहेत तेच नियम नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी देखील लागू असणार आहेत। तर हे सर्व नियम पालन करायचे आहेत। नियमांचं पालन करून ज्या अटी आहेत त्या अटी आणि शर्तींचं पालन करून तुम्हाला PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत। आता पहा, कालपासून तुम्ही पाहिलं असेल की PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची तारीख जी आहे ती ठरलेली आहे। 2 ऑगस्ट तारीख ठरवण्यात आलेली आहे आणि PM किसानच्या लाभार्थ्यांसाठी 2 ऑगस्टला हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। ऑफिशियल शासन निर्णय आलेला आहे का? तर आणखीनही शासन निर्णय आलेला नाही। ऑफिशियल साईटवरती ही तारीख डिक्लेअर झालेली नाही, जाहीर करण्यात आलेली नाही। परंतु जे केंद्रीय मंत्री आहेत शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याच्या तारखेसंदर्भात माहिती मिळालेली आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार वाराणसी या ठिकाणाहून PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचं वितरण करण्यात येणार आहे। कालिका धाम या ठिकाणाहून PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। ऑफिशियल साईटवरती शासन निर्णय आलेला नाही। मग हा शासन निर्णय कधीपर्यंत येईल? तर पहा, आज किंवा उद्यापर्यंत हा शासन निर्णय 100% जारी होईल आणि PM किसान योजनेचा हप्ता जर 2 तारखेला येणार असेल तर आज नाही तर उद्या हा शासन निर्णय जारी होईल आणि त्यानंतर मग शेतकऱ्यांना ऑफिशियलरित्या ही माहिती देण्यात येईल की 2 तारखेला PM किसान योजनेचा 20वा हप्ता जमा करण्यात येणार आहे। परंतु या हप्त्यामध्ये आणखीनही काही महत्त्वपूर्ण जर बदल झाले, हप्त्याची तारीख मागं पुढं झाली तर ती तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येणार आहे। त्यामुळे सुरुवातीला मी सांगितलेलं आहे की सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून PM किसान योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहतील। PM किसानसह इतर योजनांच्या अपडेटही जाणून घेण्यासाठी मदत होणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। पीक विमा 2024 आणि 25 संदर्भात देखील महत्त्वपूर्ण निर्णय शासनाच्या माध्यमातून घेतले जात आहेत। या निर्णयासंदर्भातली वारंवार माहिती जाणून घ्यायची असेल, कर्जमाफी संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय असतील तर ही सर्व माहिती पाहिजे असेल तर गरजेचं आहे, त्यामुळे करून टाका सबस्क्राईब। आणि 2 ऑगस्टपर्यंत थांबायचं आहे आता PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याच्या वितरणासाठी। ऑफिशियल शासन निर्णय आला की लगेचच तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येणार आहे। PM किसान योजनेच्या ऑफिशियल शासन निर्णयासंदर्भात माहिती दिली जाणार आहे। पैसे वितरणासंदर्भात जे निर्णय असतील तेही पाहण्यास मिळणार आहेत। तर आजचा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे। PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तारीख ठरलेली आहे, शासन निर्णय आलेला नाही। शासन निर्णय लवकरच जारी होईल।